नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे जे काही वातावरण आहे ते आज दिवसभराचे आपण बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, किनारपट्टीचा जर परिसर बघितला, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडीचा परिसर आहे, कणकवलीचा परिसर आहे, आसपासचा जो काही सर्व परिसर आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघायला मिळू शकतोय. तसेकडे कणकवली, राजापूर, देवगड, विजयदुर्ग हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा. रत्नागिरीकडे जर बघितलं तर राजापूर, लांजा, अनुस्करा, रत्नागिरी मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे वातावरण आहे. संगमेश्वर, जयगड, चिपळूण, दाभोल, दापोली, खेड, मांडणगड, हरिहरेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे दिवसभरामध्ये. रायगड जिल्ह्याकडे मुरुड, जंजिरा, लवासा, माणगाव, नागोठाणे, अलिबाग, पेण सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे. आणि जोर कमी आहे मुंबईकडे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूर तसंच वसई, विरार, पालघरकडे, वाडा, शहापूर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं तर नाशिककडे पश्चिमेला हलक्या सरी सुरगाणा पेठकडे, घोटी इगतपुरीकडे बघायला मिळू शकतोय. त्र्यंबक इगतपुरीकडे आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. बाकी भागकडे अंशतः ढगाळ होत राहील. अधूनमधून तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. मित्रांनो, विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे. विदर्भात जर बघितलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये रामटेक, तुमसर, गोंदिया, साकोली, देवरी, उमरेड, भंडारा, नागपूर या ठिकाणी जोर वाढलेला आहे. गडचिरोलीकडे जोरदार पावसासोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा दृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. ब्रह्मपुरिया, मालेवाडा, आरमोरी, धनोरा, गडचिरोली, चामोर्शी मुसळधार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे. चंद्रपूरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील. तर यवतमाळ आणि वर्धाकडे मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. अमरावतीकडे मध्यम स्वरूपाचा राहील. पूर्व भागकडे पश्चिमेला हलक्या सरी, अकोलाकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. वाशिमकडे देखील हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो दिवसभरामध्ये. मित्रांनो, वाशिममध्ये देखील. बुलढाण्याकडे विखुरलेल्या स्वरूपातच पावसाची शक्यता. बुलढाणामध्ये मात्र पावसाची शक्यता फार काही नाही. बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी. जळगाव, धुळे, नंदुरबारकडे पावसाची शक्यता कमी आहे. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. नाशिककडे देखील हलक्या सरी. अहिल्यानगरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. पुणे, सातारा पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. पूर्व भागकडे पावसाची शक्यता फार काही नाही. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळातून राहील. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आणि सोलापूरकडे मात्र पाऊस जोर आज वाढलेला बघायला मिळू शकतोय. मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये. तर सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता आहे. सोलापूरकडे हलक्या मध्यम सरी आणि सांगली, कोल्हापूरकडे मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता जोर कमी आहे. तर मित्रांनो, आता बघूया मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे, कोणत्या भागात पावसाचा जोर वाढलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी. बीड, धाराशिवकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. लातूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तसंच परभणी आणि नांदेडकडे देखील आपल्याला हलक्या सरी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. हिंगोलीमध्ये देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. एकंदरीत जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण तर किनारपट्टीला हलक्या मध्यम सरी आहे. विदर्भात पूर्व भागकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळेल. दक्षिण महाराष्ट्राकडे जोर थोडा वाढलेला आहे. मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.